सांगली लोकसभा निवडणूक 2024च्या पार्श्वभूमीवर आणि विशाल पाटील यांनी केलेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर सांगलीमध्ये भावे नाट्य मंदिर येथे काँग्रेसचा कार्यकर्ता भव्य मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आपण आता भावे नाट्य मंदिरच्या बाहेर आहोत। या भावे नाट्य मंदिरच्या बाहेर काँग्रेसचा कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे। या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, त्याचबरोबर पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात हे या आलेल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। एकंदरीत पाहता विशाल पाटील यांनी केलेलं बंड आणि त्या संदर्भात कारवाई होणार का या संदर्भात संपूर्ण सांगली जिल्ह्याचं आणि राज्याचं लक्ष या मेळाव्याकडे लागून राहिलेलं आहे आणि थोड्याच वेळात या ठिकाणी मेळावा होणार आहे। काँग्रेसचे आक्रमक झालेले कार्यकर्ते सुद्धा या मेळाव्यामध्ये सहभागी झालेले आहेत। त्यामुळे या मेळाव्यामध्ये आज नेमकं काय होणार आणि नाना पटोले, बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एकंदरीत पाहता आजचा मेळावा हा एक लक्षवेधी असणार आहे, कारण विशाल पाटील यांनी केलेला जो बंड आहे या बंडाच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याला महत्त्व प्राप्त झालेलं आहे। कॅमेरामन सुनील सोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली।